हा एक लक्षात घ्या, वाघ्या मला एक समजत नाही. रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा येते? मग ते सगळे पैसे मला सांगा, इंदोरचे होळकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले असतील, ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती, चिफ्टन्स होती. कालांतराने काय झालं, काय तो भाग वेगळा आहे आणि वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना. ब्रिटिशांबरोबर ब्रिटिशांना ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी का काम करताय, तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य देतो. ही ब्रिटिशर होते कोण, हा देश आपला आहे, त्यांनी त्यांना सांगितलं. आणि ते एवढं मग अधीन झाले की महाराजांच्या बद्दल प्रतिप्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊ नये म्हणून त्यांच्या समाधीकरता देण्यात आले होते महाराजांच्या. त्यांनी हे केलं. कुठला वाघ आहे त्याचं, ते कुत्र बघा, ते इथलं तरी लांब, एवढं लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं? हे सगळे ब्रिटिशरचे कुत्रे होते ना, आली हीच कुत्री ब्रिटिशर. हा फेकून टाका, कशाला त्याचं कौतुक जास्त आहे. आता उद्या काय द्याचं दणकाने टाकून द्यायचं, एवढं काय किती विचार करायचं. पण मला आता सध्या जे चाललंय म्हणजे कोल्हापूरचे जे संभाजी भोसले आहेत महाराज, त्यांनी आता वाघ्या कुत्रा कसा आला हा आता एक नवीन हे केलंय, त्याच्यावर हरकत घेतलेली आहे. औरंगजेब नको, वाघ्या कुत्रा नको. आता दुसरे जे सातारचे महाराज आहेत, त्या सातारच्या महाराजांना महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली. याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय. नक्कीच हा, आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत. एक संभाजी महाराज कोल्हापूरचे आता ते नवीन एक इतिहास लिहितात, त्यांना पाहिजे तसा इतिहास आता लिहायचं चालू आहे असं मला वाटतं. औरंगजेब नकोय, वाघ्या कुत्रा नकोय, दादोजी कोंडदेव नकोय, आणि आता उदयन महाराजांना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नकोयत, तर महात्मा फुले अनुकरण करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चाललंय काय, इतिहास नव्याने लिहायचा, साजेसा लिहायचा, असा छत्रपतींच्या वंशजांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे.